काम्य स्कूल काम्य तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. मी सचिन शिंदे सर पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी धडा नंबर 12 सलाम नमस्ते सुधा मूर्ती यांचा हा पाठ पाहणार आहोत. यापूर्वी आपण या पाठाचं स्पष्टीकरण 2 भागामध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण हा पाठाचं स्पष्टीकरण प्रकट वाचन पाहिलेलं आहे. आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. या ठिकाणी सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिका आहेत आणि त्यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केलेला आहे. तर अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात. तर अशा या हृदयस्पर्शी प्रसंगाचं वर्णन सुधामूर्ती यांनी आपल्या या पाठामधून केलेलं आहे. तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था याविषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे. तर आता आपण या पाठाचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत. म्हणजे हा पाठ आपण आज पाहणार आहोत. तर आजही या पाठाचं आपण 2 भागात स्पष्टीकरण करणार आहोत. तर या ठिकाणी शेख मोहम्मद हा एक छोटासा दुकानदार होता आणि आपल्या दुकानामध्ये तो वह्यांची विक्री करायचा किरकोळ स्वरूपामध्ये. दरवर्षी सुधामूर्ती या गरीब मुलांना वाटण्यासाठी वह्या त्याच्याकडून विकत घ्यायच्या आणि झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना त्या वाटत असायच्या. आणि या शेख मोहम्मदचं दुकान त्यांच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानची जागा त्याची भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. चेक तयार झाला, त्याला कळालं की मग तो यायचा आणि चेक घेऊन जायचा. असा हा त्यांचा नित्यक्रम चालू असायचा. असाच एकदा तो त्यांच्या ऑफिसात आला आणि ऑफिसमध्ये सर्वजण कसल्या तरी आनंदाच्या प्रसंगाची मिठाई खात होते आणि हे मिठाई खात असताना शेख आल्यानंतर त्याच्या हातावर ही मिठाई ठेवली. पण त्याने ती मिठाई जेव्हा खाल्ली नाही, तेव्हा मात्र त्याला सुधामूर्ती यांनी विचारलं, की "का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? तू मिठाई का खात नाहीस?" तर मग तेव्हा तो म्हणतो, की "नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांना याची गोडी जास्त आहे." वगैरे, वगैरे असं त्याने ते सुधा मॅडम यांना सांगितलं. मग सुधा मॅडमने त्याची चौकशी केली, "तुला किती मुलं आहेत? काय करतात? कितवीला जातात? आणि एवढ्या मुलांना एवढीशी मिठाई पुरेल?" वगैरे, वगैरे. अशी त्याच्याकडे चर्चा केल्यानंतर त्याने सांगितलं, की "माझ्याकडे मॅडम मला एक मुलगी आहे आणि शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते." मग भाची माझ्याकडे असते म्हटल्यानंतर सुधाताईंनी त्याला विचारलं, की "का रे बाबा, तुझी भाची तुझ्याकडे का असते?" आणि मग त्याने सांगितलं, की "माझी जुबेदा ही जी बहीण आहे, ती विधवा आहे आणि तिची ती मुलगी आणि दोघीही आमच्याबरोबर असतात." मग हे ऐकून सुधाताईंना त्याच्याबद्दल थोडंसं वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता, काही कमवत नव्हता आणि म्हणून लेखिकेला त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती मिळवावीशी वाटली. मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली, की "जुबेदा ही जी तुझी बहीण आहे, ती काय करते?" मग शेखने सांगितलं, की "ती छानपैकी शिवणकाम करते. ती बहीण आणि माझी बायको मिळून या दोघी घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची म्हणजे परमेश्वराची मेहरबानी आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत. आमचं छोटंसं घर भाड्याचं आहे." आणि त्याचं ते उत्तर लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेलं. खूप भावलं ते. कारण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये समाधान हा शब्द तसा दुर्मिळच आहे. प्रत्येकाला आपल्याला जे मिळेल त्याच्यापेक्षा अधिक मिळावं अशी अपेक्षा आहे. कोणालाही समाधान आज दिसत नाही. जे मिळेल त्याच्यापेक्षा पुढचं मिळवण्यासाठी तो सतत पळत असतो आणि त्याच्यामुळं लेखिकेला त्याचं समाधान बघून खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं. आणि मग असेच काही दिवस लोटले गेले आणि अचानक एके दिवशी शेखच्या मॅडमला फोन आला, की "मॅडम, या खेपेला मला चेक ॲडव्हान्समध्ये पाहिजे माल द्यायच्या अगोदर."
मग त्यांनाही थोडासा प्रश्न पडला, की असं का झालं असेल? म्हणून त्यांनी विचारलं काही कारण आणि मग त्यांनी सांगितलं, की जुबेदा जी माझी बहीण आहे, तिला कॅन्सर झाला आणि तिचं उद्या ऑपरेशन आहे. आणि मग लेखिकेने ताबडतोब ऑफिसमधून चेक त्याच्या घरी पाठवून दिला. मात्र त्यांचं मन ह्या विचार येऊन उदास झालं, की ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शिक्षी नक्कीच खूप धावपळ झाली असेल, खूप हाल होत असतील. तरी पण एवढं असूनही त्याने आपल्याकडे का पैसे मागितले नाहीत? असं त्यांना वाटलं. आणि अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या लेखिका या ठिकाणी काही विशिष्ट गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. उच्चवर्गीय काही महिला त्यांनी एक उदाहरण या ठिकाणी सांगितलंय, की हिऱ्याच्या कुड्या म्हणजे कानात घालायच्या जे दागिना आहे, तो पर्समध्ये लपवतात आणि गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला येतात. अशा बायका त्यांनी पाहिलेल्या आहेत. परंतु शेखविषयी त्यांना खूप आपुलकी वाटली, की अगदी गरीब परिस्थितीतला पोटापुरतं कमावणारा, परंतु तरीही कुणाकडे हात न पसरणारा त्यांना त्याच्याविषयी खूप कुतूहल वाटलं. आणि मग अशा पद्धतीनं कितीतरी माणसं खोटं बोलून आपल्या आई-वडिलांना निराधार समजून फाउंडेशनकडून मदत मिळवतात. अशीही बरीच माणसं या ठिकाणी पाहिलेली आहेत. परंतु शेखसारखा माणूस त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी विचारलं, की "तू काही पैशाची व्यवस्था वगैरे केली आहेस की नाही?" वगैरे, वगैरे. "मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले." असं त्यांनी शेखने सांगितलं आणि तसंच थोडं कर्जही मी बँकेकडून घेतलेलं आहे. आणि मग लेखिका विचारतात, "तुला माहिती आहे आम्ही मदत करतो लोकांना, मग तू आम्हाला का नाही विचारलं मदतीसाठी?" मग शेखचं उत्तर खूप सुंदर होतं पहा, "मॅडम मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे." म्हणजे पहा, या ठिकाणी समाजामध्ये अशीही लोकं आहेत, की आपण जरी अडचणीत असलो, आपल्यापेक्षा जास्त अडचणीत असणाऱ्या लोकांना आपला हा जो फायदा आहे, आपल्याऐवजी त्यांना हवा, आपण आपला ॲडजस्ट करू शकतो. आपण आपली परिस्थिती सावरू शकतो. म्हणजे खरोखर या ठिकाणी शेख महम्मद हा खूप आदर्श व्यक्ती आहे समाजासाठी. अशी माणसं समाजामध्ये खूप थोडी असतात. आणि खरोखर त्याचं हे उत्तर ऐकून मॅडमला खूप आश्चर्य वाटलं, खूप मन हेलावलं आणि त्याच्याविषयी खूप आपुलकी वाटू लागली. आणि जास्त काही न बोलता त्यांनी सांगितलं, की हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन ये. आणि त्याला पुढे काही बोलायची संधी दिली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी कागदपत्र घेऊन शेख महम्मद ऑफिसमध्ये गेला. त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र त्याने नीट तपासून पाहिली आणि सुधा मॅडमनी त्याला 50,000चा चेक लिहून दिला. आणि हा चेक घेत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका मोठा होता, की त्याला पाहिल्यानंतर खरोखर मॅडमला आनंद वाटला. "मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात." म्हणजे एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा बहीण कॅन्सरने आजारी आहे, तिचं ऑपरेशन आहे. एवढी हेलावलेली परिस्थिती असताना सुद्धा तो किती स्थिर विचार करतोय पहा. तर अशा पद्धतीनं हा पाठाचा स्पष्टीकरणाचा भाग 1 आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. उर्वरित स्पष्टीकरण आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर या ठिकाणी